विचारलं तरी का मला एकदा काय विचारायचंय मला तर काहीतरी वाटत असेल की नाही आतापर्यंत प्रत्येक वर्षी एवढे मार्क काढ तेवढे मार्क काढ मी काढून दिले की नाही अच्छा करिअरचं पण तुम्ही मला विचारायचं अरे पण तुझ्या काकाचा मुलगा तो आता नागपूरला बंगला बांधलाय त्यांनी गाडी घेतली आहे तो पण इंजिनियरच आहे ना मग का मला इंजिनिअरिंग तुला काय वाटतंय तुला काय वाटतंय मला की नाही हॉटेल मॅनेजमेंटला जायचं काय पण डोकायला लागले त्याची बघितलं तो स्वयंपाक आता तुला मुलगी शोधली आणि ती इंजिनियर असली आणि तू स्वयंपाक करणार घरात तुला किचनमध्ये बनवणार म्हणजे किती हॉटेल मॅनेजमेंट तुम्ही किती संस्कृती विचार करता बाहेरच्या जगाकडे बघा की नाही आधी काय बघायचं आम्हाला फक्त त्या इंजिनियरचं पे पॅकेज दिसतं आणि त्याची फ्युचर दिसतं आणि नंतर इकडे पण पूर्ण करू शकतो ना कशा पूर्ण करणार आज हॉटेल मॅनेजमेंटला जाऊन पण तुला बाहेर परदेशात जातात चांगल्या पगाराची नोकरी आहे त्यांना सगळं मिळू शकते ह्या सोयी सगळ्या तिथे पण आहेत अरे तू विचार कर मी अजून काय विचार करायचा एकदा तरी माझ्या मनाचा विचार करा की नाही अरे इंजिनिअरिंग म्हणजे ज्या पद्धतीचा आणीबाणाचा दर्जा तुला मिळणार तोच तुला मिळणार आहे का हॉटेल हो हो आज तुम्ही बघा हॉटेल मॅनेजमेंट चौकशी करा तुम्ही आज सगळं उपलब्ध आहे तिकडे सगळा मान सन्मान यामध्ये पण आहे असे पण कुठल्याही क्षेत्रात जाऊन राहिलं नाही आहे बाबांनी ऑलरेडी प्लॅनिंग केलेलं आहे आता मी जाऊन भेटून आलो आणि सगळ्यांना सांगितलंय सगळ्या नातेवाईकांना की तू आमचा मुलगा इंजिनिअरिंग करणार आहे माझ्या भावनाचा पण विचार करा की नाही मला जे हवं आहे त्या क्षेत्रात तुम्ही मला टाकल्यानंतर माझी प्रगतीच होणार आहे ना हा विचार तुम्ही का करत नाहीये मला पण माझ्या मताप्रमाणे बोलण्याचा अधिकार आहे की नाही मम्मी पप्पा तुम्ही काही सांगा तुम्ही किती निर्णय घ्या नातेवाईकांना सांगून झालं तरी चालेल पण मला हॉटेल मॅनेजमेंटला जाणार आहे मी तिथे जाणार आहे मला माहिती हॉटेल मॅनेजमेंट आणि आपण त्यांच्या म्हणण्याविरुद्ध गेलो आणि केलं ते आपल्याला माहिती आहे काय विचारतात आपण आपला विचार बघूया विचार आपला मुलगा हातातून बाहेर बसवला पण नाही बरोबर आहे आपणच त्याला सपोर्ट करायला आपण त्याला हॉटेल